श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 30 एप्रिल. मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. कधीकधी मनात प्रश्न येतो, आता पुढे काय होणार? मेहनतीचे फळ मिळेल का? आर्थिक परिस्थिती सुधारेल का? नातेसंबंध अधिक मजबूत होतील का? मी घेतलेले निर्णय योग्य ठरत आहेत का? माझ्या मेहनतीला खरेच योग्य फळ मिळणार का? आर्थिक अडचणी कमी होण्याची चिन्हे आहेत का? नातेसंबंधांमध्ये पुन्हा गोडवा येईल का? करिअरमध्ये काही नवीन संधी मिळणार आहेत का? व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार का? या महिन्यात अचानक काही चांगली बातमी मिळेल का? माझ्या आयुष्यातील अडथळे आता दूर होणार का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी होईल का? आरोग्याच्या दृष्टीने मला काही काळजी घ्यावी लागेल का? एखादी नवीन व्यक्ती माझ्या आयुष्यात येणार का? हा महिना माझ्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येणार का? एप्रिल महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अशाच काही प्रश्नांची उत्तरे घेऊन येणारा ठरू शकतो. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ग्रह नक्षत्रांची चाल पाहता या महिन्यात काही ठिकाणी संधी मिळतील, तर काही ठिकाणी संयमाची परीक्षा घेतली जाईल. परंतु तुमचा स्वभावच असा आहे की संकटातही तुम्ही स्थिर राहता आणि योग्य मार्ग शोधता. हा महिना तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा, नवीन विचार देणारा आणि आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रेरणा देणारा ठरू शकतो. थोडी मेहनत, थोडा संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर हा महिना तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवू शकतो. एप्रिल महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हळूहळू प्रगती देणारा दिसत आहे. सुरुवातीचे काही दिवस थोडे गोंधळाचे किंवा धावपळीचे वाटू शकतात. कामाच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मात्र महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती थोडी सुधारू लागेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे छोटे छोटे परिणाम दिसू लागतील. एखादी नवीन संधी, एखादी सकारात्मक बातमी किंवा एखादी योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. कधीकधी मनात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. मी घेतलेला निर्णय योग्य आहे का? असा विचारही मनात येऊ शकतो. पण घाईघाईने निष्कर्ष काढू नका. वेळेनुसार परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू शकते. हा महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवेल. धैर्य आणि सातत्य ठेवले तर यश दूर नसते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने एप्रिल महिना मेहनतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या दिसतील. वरिष्ठ अधिकारी तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतात. सुरुवातीला ती थोडी अवघड वाटेल, पण तुमच्या चिकाटीमुळे तुम्ही ती जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडू शकता. या महिन्यात तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. काही लोकांना पदोन्नती, कौतुक किंवा नवीन संधी मिळू शकते. मात्र त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. कधीकधी सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. अशावेळी शांत राहणे आणि संयमाने परिस्थिती हाताळणे योग्य ठरेल. रागाने घेतलेले निर्णय पुढे नुकसानकारक ठरू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात नवीन कल्पना सुचू शकतात. बाजारपेठेत काही बदल दिसू शकतात आणि त्यानुसार योजना आखण्याची गरज भासू शकते. काही नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क मिळण्याची शक्यता आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजू नीट तपासून पहा. योग्य नियोजन केल्यास व्यवसायात हळूहळू प्रगती होऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत एप्रिल महिना मिश्र परिणाम देणारा आहे. उत्पन्नाचे काही स्रोत स्थिर राहतील, पण त्याचवेळी काही अनपेक्षित खर्च देखील समोर येऊ शकतात. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा एखाद्या आवश्यक वस्तूसाठी खर्च करावा लागू शकतो. हे खर्च गरजेचे असतील, त्यामुळे त्याबद्दल फार चिंता करण्याची गरज नाही. मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. कधीकधी मनात अचानक काही खरेदी करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते, पण त्याआधी दोनदा विचार करणे योग्य ठरेल. या महिन्यात बचत करण्यावर थोडे जास्त लक्ष देणे फायदेशीर ठरेल. काही लोकांना जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादे थांबलेले पैसे किंवा व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात. त्यामुळे महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती थोडी सुधारलेली दिसू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांच्या बाबतीत हा महिना भावनिक अनुभव देणारा आहे. तुमच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची इच्छा वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा निर्माण होईल. कधीकधी छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण त्या गोष्टी मनावर न घेता शांतपणे बोलून घेतल्यास परिस्थिती सुधारू शकते. नातेसंबंध टिकवण्यासाठी समजूतदारपणा आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचे असतात. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून भावनिक आधार मिळू शकतो. काही कौटुंबिक निर्णय एकत्र घेण्याची वेळ येऊ शकते. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
अविवाहित व्यक्तींना या महिन्यात एखाद्या खास व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन मैत्री किंवा प्रेमात बदलू शकते. मात्र कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. कौटुंबिक जीवनात एप्रिल महिना साधारणपणे शांत आणि समाधानकारक दिसत आहे. घरातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून राहिलेल्या चर्चाही या महिन्यात पूर्ण होऊ शकतात. पालकांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते. कौटुंबिक वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची असेल. भावंडांसोबत संबंध सुधारण्याची शक्यता आहे. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाची किंवा शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. घरात काही बदल करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते, जसे की सजावट, दुरुस्ती किंवा एखादी नवीन वस्तू घेणे. त्यामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी होईल. आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण, धावपळ किंवा मानसिक चिंता यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम, योग किंवा सकाळी चालणे यामुळे शरीर ताजेतवाने राहील. आहारात संतुलन ठेवणे देखील गरजेचे आहे. जळ आणि तेलकट पदार्थ कमी खाणे योग्य ठरेल. पचनाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी हलका आणि पौष्टिक आहार घ्या. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा किंवा प्रार्थना करणे फायदेशीर ठरेल. सकारात्मक विचार ठेवले तर आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होईल. अध्यात्म आणि मानसिक शांतता. एप्रिल महिन्यात तुमचा अध्यात्माकडे थोडा अधिक कल वाढू शकतो. काही वेळा मनाला शांततेची गरज असते आणि ती शांतता अध्यात्मातून मिळू शकते. मंदिरात जाणे, देवाचे नामस्मरण करणे किंवा ध्यानधारणा करणे यामुळे मन हलके वाटेल. कधीकधी जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतःलाच मिळू शकतात. गुरुवार किंवा शुक्रवार हा दिवस विशेष समाधान देणारा ठरू शकतो. त्या दिवशी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल महिना संयम, प्रयत्न आणि सकारात्मक विचारांची साथ देणारा आहे. सुरुवातीला काही अडचणी किंवा गोंधळ जाणवू शकतो, पण हळूहळू परिस्थिती सुधारू लागेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळू शकते. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी ठेवणे आवश्यक आहे. प्रेम आणि कुटुंब या दोन्ही क्षेत्रात समजूतदारपणा ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याची काळजी घेणे आणि मन शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर तुम्ही या महिन्यातील प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकता. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.